जय श्रीकृष्ण युट्यूब फॅमिली, कशात तुम्ही बऱ्यात ना? मी पण बरीच आहे. लय मोठे कपडे होते 2-3 दिवसाचे, 2-4 दिवसाचे कपडे, 2-3 नाही 2-4 दिवसाचे कपडे होते. कारण कंटिन्यू 4 दिवसापासून पाऊसच चालू होता इकडे. मग 4 दिवसाचे कपडे काय करते, जे महत्त्वाचे कपडे ते धुवायचं आणि जे बाकीचे कपडे साड्या सोडायचे तशाच होत्या. तर मग ते मी काय केलं, आज म्हणलं थोडंसं उघड आहे तर म्हणलं थोडं कपडे धुवा. पण कशाचं उघडता दिसते, पण आभाळ भरपूर आहे. पण तरी म्हणलं थोडंसं हा येतो सुकवा, थोडंसं हळकली की मग घेऊन जाईन. चला हे बघा, एक एक किलोचा पॅन्ट कसं किती भारी आहे, कसा सुकल लवकर. आता काय नाही सुकत, कधी सुकतात ते कपडे. आता पाऊस जर नाही आला तर समजा, पाऊस जर नाही आला तर सुकते, नाही तर मग खाली घेऊन जावं लागेल. पोरगं तर म्हणे धुऊच नको आहे, राहू दे म्हणे. पण मी म्हटलं नाही नाही, मग ते लई पडतात कपडे. दोन चार शर्ट पॅन्ट, मला वाटतं एकच आहे. त्याला स्वच्छ कपडे पाहिजेत, दिवसातून 2 वेळा. तर काढल कपडे, हे घातलं की ते घातलं की ते. हे त्या दिवशी पाहुणे आले होते पुण्याचे आमच्याकडे, लेकरं बाकरं हे सगळ्या रश्या तोडून टाकल्या, इकडची रशी तोडून टाकली. घातले कपडे सुकत. आता माझ्या साड्या, दोन 3 साड्या, खाली काय एवढं घाण नाही आहे, पडली बी तर चालते. तेवढंच म्हणलं थोडं उगाळ आहे, थोडं हळकलं थोडंसं कमसे कम त्यातलं सुकल. तर आता कंडाचा वास येते, फुम्मट वास येते कपड्याचा. एकदा आपण निरमात कपडे धुतो हे सर्फमध्ये, मग ती सुकली जर नाही तर वास येते कपड्याचा घाण. आता कुठे सुकत घाला, इकडची रस्सी तर तोडून टाकली एक राहीनं. आता इकडे सुकत घालते. त्या दिवशी पाहुणे आले ते पुण्याचे, इथं बसणार नाही साडी. बघते बाबा, झाले कपडे सुकत घालणं.
आता बघू पाऊस कधी येते. पाऊस जर नाही आला तर सुकतील कपडे, नाही तर पाऊस नाही आला तर मग परत घेऊनच जावं लागते. आता त्या दिवशी पोरं आले ते पुण्याचे नातू पितू माझ्या आले, सगळ्या रश्श्या तोडून टाकल्या बा. इकडची रस्सी तोडून, इकडची एक रस्सी होती हे बघा, इकडे एक रस्सी होती ती तोडून टाकली. मला तोडून टाकले, आता याच्यावरच घातलं कसं तरी ॲडजस्ट केलं. आता इकडे वाहू घातली. नारळाच्या झाडाची रोज म्हणतो माती टाकतो, माती आता मातीच आणणं होत नाही. कसं आणा, सगळे हे आहेत ना काय म्हणतात त्याला, तर खाली पडली का रे, हे वल आहे ना सगळं. कसं आणा माती, माती काय आणता येतच नाही वल असलं तर. जाऊ दे तिकडे, साडी बराबर वाहू नाही घातली. 2-3 साड्या, कपडे पोराचे, सर कंबर दुखलं. एक मिनिट, कसं पातळ पातळ सुकत घातले तर सुकून जाईल लवकर, नाही तर मग ते सुकणार नाहीत ना कपडे. असं आहे ना ते. सुकले नाही तर मग काय फायदा ते वर आणून. आता पाऊस जर नाही आला तर सुकतील, नाही तर मग कायच सुकतात ते, तसेच न्याय लागतात मग काढून. असं आहे ते. चला ठीक, मग आता पायापावरच टाकली. काय करणार, रस्सी तोडली ना पोट्ट्या ना, त्या लाईना लोमकली ना त्या रस्सीला ते. चला काय म्हणता बाकी तुमचं. हे बघा आभाळ किती आला, हे बघा इकडून तर लयच आलं. 3 तारखेपर्यंत सांगितलं म्हणतात पाणी. बघू आता. आमच्या घरामागचा नाला नाही बघितला का तुम्ही? थांबा दाखवलं तर वाटते ना, हे बघा हा नाला. पाऊस आला ना असा नाला भरतोय, फुल नाला भरतोय. हे गवत आता काढलं होतं पोलीसवाल्यांना, पोलीस साहेब आता का बातच एरंडा झाडा. पोपई दाखवलं नाही तुम्हाला? पोपई दाखवलं. ते बेलाचं ते बेलाचं झाड लावलं तर मी, ते दिसते का नाही काय माहिती तुम्हाला, पण पोपई तर दिसत असतील ना. चला जय श्रीकृष्ण. थोडासा आराम करतो, लय थकले, लय मोठे कपडे होते लय मोठे कपडे धुतले. आता कायची झोप लागते. पाऊस जर आला तर बोले जेवढे सुकले ते निघून जातील. मला तसं वाटतं इथेच थांबावं आता अर्धा 1 घंटा. जाऊ द्या, थोडंसं आराम करत. झोपत नाही, झोपली तर मग जो सो गया वो खो गया असं होऊन जाईल. ते सुकलेले कपडे ओले होऊन जाते, आहे की नाही. ते बी खाली थोडंसं जातो, थोडा आराम करतो, येणार. थोडे कडक कपडे थोडे जरी हळकले तरी ते पंख्यातले मग सुकतात ना. मग ते एकदमच ओले म्हणल्यावर सुकत नाही. 2 दिवस सुकत नाही म्हणलं, दुसऱ्या दिवशी वासच येत आहे कपड्याचा. चला जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली. काय म्हणता बाकी तुमचं कसं? तुमच्याकडे पाऊस आहे का हो? कमेंट करून सांगा बरं.